सद्गुरु बड़े बाबा मच्छिंद्रनाथ की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। अलख निरंजन। सर्व भक्तांना ओम नमो आदेश। भक्त हो, आज आपण ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज मुख्य समाधी दर्शन भाग 5 पाहणार आहोत। सद्गुरु चैतन्य मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी असलेले हे ठिकाण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र सावरगाव येथील गर्भगिरी पर्वतावर असणाऱ्या मायंबा या ठिकाणी आहे। हे कावडीधारक पैठण, काशी, नाशिक, पंढरपूर यासारख्या पवित्र तीर्थक्षेत्रातून पाणी घेऊन सायंकाळी 4 नंतर गडावर पवित्र अशा मिरवणुकीसह आगमन करतात।
शांती काय बोलतात ते मदन करो मदन नाही रे मदत मायंबा येथील चैतन्यमय परिसरात आपलं नवीन वर्ष चैतन्यमय करण्यासाठी व नाथांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी नाथभक्त व सामान्य भक्त मंडळी दरवर्षी गुढीपाडव्याच्या उत्सवास येथे येतात। यावेळी भक्तांचा उत्साह व भक्तिभाव अतिशय उच्च पातळीवर असतो।
या ठिकाणी सर्व नाटकांचं हार्दिक असं स्वागत या ठिकाणी सहकार्य करायचंय प्रथमतः गावातील तरुणांनी सहकार्य करायचंय कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे 1 7 ते 10 वाजता नाथभक्तांनी कावडीनं बैठण काशी आणि इतर तीर्थक्षेत्र ठिकाणावर आणलेल्या पवित्र गंगाजलानं समाधी जलाभिषेक घातला जाईल. पनवेलचे नाथभक्त ज्यांनी कावडी आणलेल्या आहेत लवकरात लवकर. गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री फाल्गुन अमावस्येला नाथांच्या समाधीचं प्रत्यक्ष स्पर्श दर्शन मिळते. यासाठी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदाच उघडली जाते. समाधी उघडताच प्रथम दर्शन वानकरी असणारे सावरगाव व शेंडगेवाडीतील भक्त, नंतर कावड घेऊन आलेले नाथभक्त व शेवटी सामान्य नाथभक्त यांना दर्शन मिळते. मात्र महिलांना सायंकाळी संजीवन समाधी उघडल्यानंतर व सकाळी दिवस उगवेपर्यंत दर्शन संपूर्णतः बंद असते, कारण की यावेळी नाथांना आंघोळ घालत असतात. ठिकाणावर आलेल्या पवित्र गंगाजलानेच समाधी जलाभिषेक केला जाईल. यामध्ये विशेष सूचना अशी आहे की नाथभक्त बिस्लरीची बॉटल किंवा दुसरं प्लास्टिक ड्रम काही घेऊन येतील. त्यांना मंदिरात प्रवेश केला जाणार नाही. यावेळी पूर्ण लावून देणगीमध्ये आपल्याला VIP दर्शन होऊ शकतं. ज्या नाथभक्तांना समाधीला उठणं लावायचंय त्यांनी रात्री 10 नंतरच दर्शन तारीख लावायचंय. शुभ मुहूर्तावर सकाळी दर्शन होईल. माता भगिनींनो, या ठिकाणी मंदिर परिसर सोडा लगेच. पोलीस मित्र आणि सर्व पोलीस कर्मचारी यांना या ठिकाणी नम्रपणे नाथभक्त कृपया सहकार्य करा. मंदिर परिसर आपल्याला आता रिकामा करायचा आहे. सर्व नाथभक्तांना विनंती आहे, मंदिर परिसर आपल्याला आता रिकामा करायचा आहे. तर कृपया सर्वांनी परिसर सोडा, जेणेकरून कावडी धारकांना लवकरात लवकर पाणी घालण्यासाठी येता येईल. सर्व नाथभक्तांना नम्रतेची विनंती आहे की या ठिकाणी शिस्तीचं पालन करायचं आहे आणि देवस्थान समितीला त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन देवस्थान समितीने केलेलं आहे. प्रत्येक नाथभक्ताचं त्या ठिकाणी दर्शन होणार आहे. चिंतन श्री गुरुदेव दत्त शिव शंभो हर हर दर्शनदारीमध्ये लागण्याचा प्रयत्न करू नका. आता फक्त आणि फक्त मानाच्या कावडी धारकांनाच मंदिरात प्रवेश दिला जातोय. आता कोणीही कपडे
सर्व कावडीधारकांचं मच्छिंद्रनाथ गडाच्या वतीने हार्दिक असं स्वागत. नाथ भक्तांना एक विशेष सूचना आहे. त्या नाथ भक्तांना अवघ्या काही क्षणात दर्शन घ्यायचंय, त्यांच्यासाठी देवस्थान समितीनं विशेष व्यवस्था केलेली आहे. आपण अवघ्या 500 रुपये देणगी देऊन VIP पासेस घेऊ शकता. परिसरात त्यांना विनंती कृपया आपण बाहेर चला. सगळे हा छोटा मुलगा हरवलेला आहे. नमो आदेश. माझं नाव अमोल साळवे, राहणार रावरी फॅक्टरी, प्रसादनगर. आम्ही इथं 25 वर्षापासून येणं जाणं चालू आहे. 25 वर्षाच्या पासून इथं पाडव्याच्या आदल्या दिवशी इथं चंदनलेप समाधीचा मान असतो. चंद्रनाथ बाबाची समाधी ओपन खुलल्या जाती. तिथं चंदनाचा लेप आणि सुगंध येत असतो. पाडव्याच्या आदल्या दिवशी समाधीचं हात लावून दर्शन मिळतं. त्यामुळे ना कमीत कमी आम्ही इथं 3 वाजल्यापासून बारीला बसलेलो आहे. 4 वाजता सायंकाळच्या 4 वाजता. आणि आता कधी दर्शन होणार? नंतर, रात्री 10 नंतर. बर बर. तरी एवढे प्रसन्न आहे. मच्छिंद्रनाथाची कृपा आहे. आणि नाथ भक्तांना एक नंबर सूचना आहे. अवघ्या काही वेळातच एक दीड तास झाला. कधी दर्शन होईल आपलं? काय माहिती साहेबाला. दरवर्षी दर्शन आलं येतं. आपलं उत्तम सर्वांची खंडाळ. ओम चैतन्य बळे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. बडे बाबा की जय. हा छोटा मुलगा हरवलेला आहे. आदेश खंडगडे हा छोटा मुलगा हरवलेला आहे. कुठं असेल त्याने ताबडतोब ऑफिसकडे यायचंय. कोणाच्या निदर्शनात आला त्याला ऑफिसकडे आणून घ्यायचंय. आदेश खंडगडे. संध्याकाळी 10 ते पहाटे 5:30 पर्यंत समाधीस उठणे, सुगंधी मसाले, चंदन व उटी लेप लावण्यास सामान्य भक्तास मंदिर प्रवेश आहे. प्रवेश करतेवेळी भक्तांनी फक्त अंडरविअर घातलेली असावी. इतर कपडे जसे की पंचा, टॉवेल, बरमुडा इत्यादी घालणाऱ्यांना समाधी दर्शनास सोडत नाहीत. हे नाथ भक्तांना एक विशेष सूचना आहे. त्या नाथ भक्तांना अवघ्या काही क्षणात दर्शन घ्यायचंय, त्यांच्यासाठी देवस्थान समितीनं विशेष व्यवस्था केलेली आहे. चैतन्य सद्गुरू बळीराजा दक्षिण